संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 1 ते 19 डिसेंबर पर्यंत होणार आहे। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी ही घोषणा केली। एकूण 19 दिवसातील आठवडी सुट्ट्यांचे 4 दिवस वगळता या अधिवेशनात प्रत्यक्ष कामकाजासाठी केवळ 15 दिवस राहणार आहेत। सन 2013 नंतर 14 दिवस इतक्या कमी कालावधीचे हे पहिलेच हिवाळी अधिवेशन असेल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 1 ते 19 डिसेंबर पर्यंत संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे। लोकशाहीला बळकटी देणाऱ्या आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या रचनात्मक आणि उत्पादक अधिवेशनाची सरकारला अपेक्षा आहे, असे मंत्री रिजिजू यांनी एक्स वर म्हटले आहे। याआधी 21 जुलै ते 21 ऑगस्ट पर्यंत चाललेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या गोंधळामुळे एकही पूर्ण दिवस नेहमीचे कामकाज चालू शकले नव्हते। त्यावेळीही SIRचा मुद्दा होताच, त्यासह ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून रोजचा घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू होता। चर्चेसाठी ठेवलेल्या 120 तासांपैकी लोकसभेत फक्त 37 तास चर्चा झाली होती। राज्यसभेतही जेमतेम 38.88% काम झाले होते। ऑपरेशन सिंदूर वरील चर्चा ही कामकाजात धरण्यात आली होती। राज्यसभेचे तत्कालीन जगदीप धनखड यांनी त्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिला होता। बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल पुढील शनिवारी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडूनच सरकारवर मतचोरीचे आरोप कायम असल्याचे बिहार निकालांचेही पडसाद आगामी अधिवेशनात उमटतील। 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIR प्रक्रिया सध्या सुरू आहे। विरोधक या विरोधात कामकाज पुन्हा ठप्प करू शकतात। सरकारच्या बाजूने सार्वजनिक विश्वास विधेयक आणि दिवाळखोरी विधेयकासह किमान 20 ते 22 विधेयके मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जाते। अशाच घडामोडी व अपडेट्स मी साक्षी पुन्हा घेऊन येते। तोपर्यंत बघत रहा देशनीती। नमस्कार।